तेरा तू तू एक काम कर ना, तू जिम का नाही जॉईन करत? तुलाही बरं वाटेल. हो. आर यू किडिंग? तू विसरलास का रे, मी बाहेरच्या जिम मध्ये कधी गेली आहे का? माझ्या घरीच जिम आहे ना. हो हा, तुझ्या घरी जिम होते ना? तो ऑन अ सिरियस नोट, मला ना लवकरात लवकर योगा किंवा पिलाटेस सुरू करावं लागणार आहे, नाहीतर माझी पूर्ण बॉडी अशी स्टिफ होऊन जाईल. नाही कर ना, लवकरच सुरू कर, म्हणजे तुला बरं वाटेल ना. ते मी करेनच, पण तू का थांबलास? म्हणजे तू मानचिप ना. तेरा यार छान वाटतं रे. बरं वाटतंय. हॅलो. हा जाते. हा अहो पण अरे मला एक कळत नाही, मला काय विचारताय हे? अर्थात ऑफिस मध्ये जाते. हे बघा, तुम्ही शेड्यूल बघा आणि ठरवा ना. परत परत का फोन करताय? हा ठेवा फोन. काय केवढं दचकलो मी. हे काय असं मध्येच इकडे मध्येच तिकडे? हा हा बोला. प्राणायाम करताना ह्याचे इयरप्लग्स कोण घालतं? जी माणसं बिझी असतात ना, ती. त्यांना माहिती असतं की प्राणायाम करताना फोनवरती बोलू नये, तरी सुद्धा त्यांना हे करावं लागतं. का? 15 मिनिटं जर थांबलात, तो फोन सायलेंटवर बाजूला ठेवून दिलात आणि शांतपणे प्राणायाम केलात, तर काही जगबुडी होणार नाहीये आणि बिझी माणसांचं पण जग बुडणार नाहीये. ठीक आहे, कळलं. मग कळतंय तर तसं वागा ना. आता कसं तेही सांगून जाईत ना, म्हणजे परत परत यावं नाही लागणार इथे. नाही नाही, तुमचं चुकत असेल तर मी परत परत येईन आणि शिकवेन. म्हणजे कळतच नाही आहे ना. हॅलो, मला कळतं. थोडंफार शिकले मी. खूप येतं अशातला भाग नाही, पण जे काही शिकले ते मी माझ्या वृद्धाश्रमातल्या आजी आजोबांना शिकवायचे. तुम्ही एक काम करा बरं, तो आता जो काही प्राणायाम म्हणून जे काही करत होतात ते जरा बरोबर पद्धतीने करा. किंवा मी भ्रामरी शिकवू का तुम्हाला? आपण भ्रामरीने सुरुवात करूया. मी तुम्हाला भ्रामरी शिकवते. मी करते तसं करा बरं का, नीट फॉलो करा. हे बघा, हे 2 अंगठे आपल्याला कानात घालायचे. आणि ही 4 बोटं आहेत ना, ती अशी डोळ्यावर ठेवायची. अहो, कान जर माझे बंद केले तर मला ऐकू कसं येईल तुम्ही काय सांगताय ते? मग आधी ऐका आणि मग कान बंद करा. आणि आता मी जसा आवाज काढणार आहे तसा आवाज. दाते साहेब, एक काम करा, तुम्ही आता घरी या आणि एकदाची माझी सकाळ एकदाची उद्ध्वस्त करून टाका, म्हणजे समाधान मिळेल तुम्हाला. हा हा अच्छा, बर बर. हा बर. नाही, ऐका ऐका दाते. हो ठीक आहे, आपण त्यांना पुण्यावरनं बोलून घेऊया. हा हो, काही अर्जंट असेल तर डिरेक्टली माझ्याशी कनेक्ट करा, मी बोलतो. हा बाय. हा नाही नाही दात ऐक.
नंतर बोलूया का दाते? हा बाय. तुम्ही एकतर फोनवर बोला नाहीतर प्राणायाम करा. हे असं दोन्ही एकत्र करू नका. तुम्ही ना हे असं बायकोसारखं कमांडिंग आवाजात माझ्याशी बोलू नका. हे आधी पहिल्यांदा शिका. अरे तुम्ही आलात या 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 बसा बसा बसा. काय चाललंय इथे? घरात काय डिस्को क्लब वगैरे थाटलाय की काय तुम्ही? एवढ्या मोठ्याने गाणी लावलेत. अहो आमच्या घरची भांडी पडली. काय म्हणता? कोणाला लागलं नाही ना? सॉरी 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 सॉरी. पुन्हा एकदा सॉरी बोलते. काय नाही, माझी सून नवीन आहे ना, तिला इथले सगळे नियम वगैरे माहित नाहीयेत. आता ना ती व्यायाम मोठ्यानं आवाज वाढला म्हणून तिला पण माहित नाही. सांग, तुम्ही समजावून सांगते. सांगा तिला बिल्डिंगचे नियम. मोठ्याने गाणे चालत नाही. तो सून आहे की डान्सर? हाय, काय माझ्याबद्दल बोलताय ना तुम्ही? मग माझ्याशी बोला ना डायरेक्टली. आईंना कशाला बोलताय? बरोबर आहे, अधिरा शांत शांत. नाही नाही नाही, मला बोलू दे आई. आणि ओके, तुम्हाला आवाजाचा प्रॉब्लेम होता ना, सो सिम्पल आहे, तुम्ही तुमच्या घरी जा आणि दार लावून घ्या, म्हणजे तुम्हाला आवाजाचा प्रॉब्लेमच नाही येणार. उगाच काही बोलायचं नाही. ओके, लाईक आय टोल्ड यू, दिस इज माय हाऊस. सो मी माझ्या घरात वर्कआउट करणार रोज पाऊण तास. रोज रोज पाऊण तास? आता तर तुमची सोसायटीत कंप्लेंट करणार आहे मी. आता सोसायटीमध्ये कंप्लेंट करायची गरज काय? नाही नाही, पोलीस कंप्लेंटच करूया रोज असं असलं तर. पोलीस कंप्लेंट का करायची? आपली माणसं आहेत ना. मंदाताई, तुमच्या सुनेला आत्तापासूनच लगाम घाला, नाहीतर डोक्यावर बसेल. स्टॉप इट. मी सांगते ना केव्हापासून. सी, बिफोर आय लूज माय माइंड, तुम्ही प्लीज इथून निघून जा. ओके, अधिरा बाय. असं नाही. हॅव अ गुड डे. अधिरा असं मंदाताई, काही खरं नाही हो तुमचं. हे लिसन, मी बोलले ना तुमच्याशी, किती वेळा मी तेच रिपीट करू? दिस इज माय हाऊस. मी माझ्या घरी काहीही करेन. आता तुम्ही जा ना, तुम्ही जा. अधिरा असं नाही बोलायचं बाळा. तर काय बोलता? हॅलो, जा. जातो हा. आणि आता सेक्रेटरीशीच बोलतो आता. अरे नाही नाही, सेक्रेटरीला असं सांगायला पाहिजे. आपण सगळे कुटुंब आहोत, तुम्हाला कळतं माझ्या घरी काय चाललंय काय नाही. अहो जरा समजून घ्या ना. सारखं सारखं असं का म्हणता? बायको आहेच मी तुमची. हो, पण कमांडिंग टोन मध्ये बोलण्यासारखी बायको नाही आत माझी. हो, बर. हे काय असतं म्हणे? नाही, फरक असा. हे बघा, मुद्दा काय आहे की जगासाठी तुम्ही माझी बायको आहात, माझ्यासाठी नाही. त्यामुळे मला सारखं शिकवत जाऊ नका. कोणी चुकीचा प्राणायाम करताना दिसलं तर ते त्याला नाही सांगितलं तर माझा दिवस चांगला जाऊ शकत नाही. हा तुमचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही बघूच नका ना. अहो, पण तुम्ही त्यापेक्षा योग्य पद्धतीने शिकून घ्या की. ते माझं मी शिकेन. आता तुमचं तुम्हाला येत असतं तर मी कशाला मेहनत घेतली असती. पण असो, मी एखादा चांगला गुरु ठेवीन किंवा मी व्हिडिओज बघून शिकेन, पण तुमच्याकडनं नक्की शिकणार नाही. ओके. हे बघा, ओके म्हणजे बाय नाही, हे पहिल्यांदा शिका. एकतर मला तुम्हाला बाय करायचं नाहीये आणि मुळात मला यातलं काहीच करायचं नाहीये. मला एवढं बोलायचंच नाहीये तुमच्याशी सकाळी सकाळी. ओके. ओके.